म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे आणखीन वावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. कल्चर करीच्या निमित्तानं आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो आहोत मालवणला. मालवणमध्ये आपण आता मालवणी खाद्यसंस्कृती शिकतोय. आजचे कुठचे पदार्थ आहेत आणि ते कोण शिकवतंय ते बघूया. आपण आता मालवणमध्ये आलो आहोत हेमांगिनीकडे. हेमांगिनी अवसरे देसाई असं त्यांचं नाव आहे. तर स्वागत तुमचं आमच्या कार्यक्रमामध्ये. तुमचं सुद्धा आमच्या ह्या इथे स्वागत. थँक्यू. आणि आमच्या ह्या सगळ्या अवसरे देसाई कुटुंबियाकडनं आमच्या मालवणच्याच पहिल्या बागेतली या छोटी नारळाच्या भेट. हे सगळ्यात मोठं नारळ आमचं असोलो. असोलो असोलो नारळ. आणि बागेला तुम्ही काय म्हणता? परड्यातली परड्यातलो असोलो नारळ. हा, ह्याच्यापेक्षा म्हणजे अजून काय पाहिजे. श्रीफळ जे कोकणातली सगळ्यात मोठी खासियत की आणि दणदणीत तुम्ही बघताय जसं जेवढं कोकणी माणसाचं मन मोठं तसंच इथली फळं पण त्या साईजची. सो थँक्यू व्हेरी मच. आणि मला सांगा आता तुम्ही मूळच्या मालवणच्या? मी मूळची मालवणची. आणि आता सासर पण मालवणात? नाही, सासर आमचं परुळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातच. सिंधुदुर्ग जिल्ह्यात. तुम्ही काय करता? मी स्वतः कोर्टात नोकरीला आहे. हो, ओके. मिस्टर मध्ये वकील आहे. बाकी काय आवडतं खायला प्यायला? मालवणी जेवण एवढं प्रसिद्ध आहे तर तुम्ही कुठल्या प्रकारचं जेवण जास्ती आवडतं तुम्हाला? मला माशाचं जेवण जास्त आवडतं आणि जास्त ते बारीक माशाची आमटी. तर आपण सगळेच पदार्थ आपल्याला शिकायला आवडतीलच, पण आज आपण नॉनव्हेज काही शिकतोय? नाही, तिन्ही व्हेज आपण शिकतो. आज व्हेज शिकतोय. ओके. तर 3 पदार्थ आपण व्हेज बघणार आहोत, पण मसाला मात्र आम्ही शिकणार आहोत ना. त्यामुळे खास तुमच्यासाठी झी मराठीवरती आपण कल्चर करीच्या निमित्तानं जेव्हा मालवणी खाद्यसंस्कृती शिकतोय तर त्यातला गाभा आपण असं म्हणू तर पाया जो आहे तर तो आपण आत्ता शिकतोय मसाला, मालवणी मसाला. तो पहिला करूया. हो, चालेल ना? ठीक आहे. या मसाल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते बघा. बेडगी मिरची, गुंटूर मिरची, तमालपत्र, नागकेशर, लवंग, दगडफूल, दगड शेवाळ, मिरी, शहाजिरं, हळकुंड, जायपत्री, मोहरी, वेलची, मेथी, दालचीन, जायफळ, धणे आणि मसाला वेलची. साहित्य तुम्ही बघितलं. आणि सगळ्यात आपल्याला जो उपयोगी पडतो असा हा मालवणी मसाला आता आपण शिकतोय. तर आता आपण बघूया कसं आणि प्रमाण काय घ्यायचं ते. मला सांगा ना, काय साधारण काय प्रमाण असतं? अर्धा किलो बेडगी मिरची, त्याला 125 ग्रॅम ही गुंटूर मिरची. अच्छा, आपण घालताना सांगत जाऊया का? हां, तुम्ही नीट लक्षात ठेवा. आत्ता तुम्ही जे प्रमाण म्हणजे आत्ता कमी आपण क्वांटिटीत करतोय त्यामुळे ते कमी कमी घेतात, पण किलोचं पण प्रमाण त्या तुम्हाला सांगत जातील. जर तुम्हाला किलोमध्ये करायचं असेल तर तेही तुम्ही लिहून ठेवू शकता. ह्या एवढ्या बेडगी मिरचीला ही गुंटूर मिरची ही एवढी. ऍक्च्युअल आम्ही अर्धा किलो जेव्हा करतो तेव्हा 125 ग्रॅम गुंटूर मिरची घालतो. आता ही एवढी घातली जाते. पण मिरच्या पण भाजून घ्यायच्या का? हो, मिरच्या ह्या चांगल्या आधी उन्हात आम्ही वाळवतो, नंतर त्या थोड्याशा तेलात भाजून घेतो. ठीक आहे. मिरच्या घेतल्या. आता पुढचं बघू. त्या अर्धा किलोच्या ह्याला खरं 125 ग्रॅम धणे लागतात, पण आता हे मी दाखवते एवढं, त्यामुळे मी आणि आम्हाला चमच्यावर दाखवायची सवय नाही, हातावर असं आम्ही दाखवतो, त्यामुळे हे मी धणे दाखवते. पण ते सुद्धा इतकं परफेक्ट असते त्याची चव म्हणा किंवा माप म्हणा की चमच्याने घ्यायची गरजच पडत नाही. ही मिरी आहे साधारणतः 8-10 मिरी. हो, 8-10 मिरी. ही अळकुंड असतात, ही सुद्धा भाजलेली असतात. ही जेव्हा आम्ही खूप करतो त्या तोडून भाजून व्यवस्थित करतो, पण ते प्रत्येक साहित्य आम्ही वेगवेगळं भाजतो.
आता आपण सगळं भाजून घेतलेलं आहे आणि आता आपण मिक्सिंग करतोय. ही मोहरी आहे भाजलेली, पण ही प्रत्येक वेगवेगळी आणि ही जास्त भाजायची नाही. मिरची आपण जरा जास्त भाजतो. मेथ्या मेथी आहे, ते पण 10-12 दाणे 10-12 दाणे घालायचे. धणे 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 घालते. लवंग ह्या 2-3, कारण हे चटके बसतात नाही तर जास्त घातले तर. हे तमालपत्र असतं, हे भाजून तुकडे करून ह्यात घातलं जातं. प्रत्येक वेगवेगळी. जायपत्री, मस्त खुशबू येते ना जायपत्रीची. हो. दालचिनी. हे नागकेशर, हे आम्ही जास्त. हे दगडफूल अर्धा किलोला आम्ही हे 5 ग्रॅम असतं, पण आता हे एवढ्या ह्याला हे आम्ही याचा सुद्धा एक स्वतःचा मस्त असा खमंग वास असतो. पर्टिक्युलरली मटणाला वगैरे आपण जर थोडं घातलं एक्स्ट्राचं ना. मटणाच्या वेळी तर हा मसाला असतो. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही कढईत हे सगळं थोडं थोडं प्रमाण घेऊन त्याचं वेगळं भाजून वाटून ते मग घालतो परत. फ्रेशनेससाठी. पण म्हणजे भाजलं वाटप की आम्ही त्याच्यावर घालतो. हे शहाजिरं चिमूटभर घालतो. पाव चमचा शहाजिरं. ही हिरवी ओळी ही अशी जरा फोडून घेतली जाते घालते वेळी. हा दगड शेवाळ, हे 5-5 ग्रॅम असतं. हे सगळं अर्धा किलोच्या वेळी. जायफळ. आता तुम्हाला हे मी सगळं मिश्रण सांगितलं. हे सगळं भाजलेलं मिश्रण ह्यात एकत्र केलं आणि आता हे मिक्सरला लावायचं की मसाला रेडी ना. ओके, मग साहित्य आणि कृती घ्यायला हरकत नाही तुम्हाला. पटकन येऊ. मालवणी मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेडगी मिरची, गुंठूर मिरची, तमालपत्र, धणे, काळी मिरी, हळकुंड, मोहरी, मेथी, जायपत्री, दालचिनी, नागकेशर, दगडफूल, शहाजिरं, हिरवी वेलची, दगड शेवाळ, जायफळ आणि मसाला वेलची. हे अख्खे मसाले वेगवेगळे भाजून आणि मिक्सरला एकत्र वाटून मालवणी मसाला तयार करावा. मस्त आपला हा मालवणी मसाला तयार झालेला आहे. याच्यानंतर आपण आईकडचा माझा स्पेशल आहे हा मसाला. म्हणजे तुम्ही नुसती उसळ केली ना तर न भाजता खोबरं जर आम्ही टाकलं आणि हा मसाला टाकला तरी व्यवस्थित ते छान होऊ शकतं. आणि प्रत्येकाकडे आई पण पाहिजे अशी. हे एक लिहून ठेवा तिकडे. तर हा झाला मसाला तयार. आता एक ब्रेक घेऊया आणि पुढचा पदार्थ. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आणि खासियत इकडची हा मस्त हापूसचा आंबा मला मिळालेला आहे. पडी रायवळ असतो आणि झाडीचे आंबे म्हणतात काही वेळा. तर याच्यापासून खास असा एक पदार्थ बनवतो ज्याचं नाव काय आहे? आंब्याचे रायते, पिकलेले आंब्याचे रायते. तर पटकन साहित्य घ्या. पिकलेला आंब्याचा रस आहे बाटी सकट. ही पूड आहे. मोहरी, हिंग, मेथी आणि दणे याची ही पूड आहे. हे रस आहे. मग खोबरा आणि मिरी घालून त्याचा रस आहे हा. हे तेल, मेथी, मोहरी, हळदपूड, हिंग, मिरची पूड, गूळ आणि मीठ. आपण जे आंबा बघितला मगाशी तर त्याचा रस काढून घेतलाय आणि बाटी सकट घेतलेला आहे तो. आमच्या भाषेत त्याला कुस्करणं. तुम्ही घरात जी भाषा बोलता ती मालवणी, प्युअर मालवणी असते ना. पण मग कोकणी आणि मालवणीत फारसा काय फरक असतो? म्हणजे बेसिक काय? कोकणीत पाण्याला उदीक म्हटलं जातं, भाताला शीत म्हटलं जातं आणि मालवणीत आम्ही भातच म्हणतो. म्हणजे थोडंसं मराठी आणि कोकणी मिक्स. आम्हाला आवडेल, पण मालवणी शिकायला पण आवडेल आम्हाला. होय ना. कारण तुमच्या मच्छिंद्र कांबळींनी एवढं सुपरहिट करून टाकलेली आहे भाषा. मी मालवणीत सांगितलं तर चलात तुमका? हा चलात ना. कळतं माका. मग हे आंबे असत ना, हे साली मगाशी आंबोजं दाखवले तर धुवून घेतले, साल काढली. साल एका वेगळ्या भांड्यात आम्ही काढतो, जरासा पाणी घालतो, त्याचा रस काढतो चांगल्यापैकी आणि हे ते बाट असतात तर जरा असे कुस्करल्यासारखे करतो आणि त्या सगळं. आणि ही टाकू तुम्ही चोळा पाहिजे. नाही कितपत मला सांगा. जरा थोडी घाला पुरती. एवढी? हो बस. ह्याच्यात फक्त धणे ना? नाही, ह्याच्यात मोहरी, हिंग,
आणि मेथी हे भाजून घेतो आम्ही आणि धणे कच्चे घालतो. 2 चमचे धणे, त्याची सगळ्याची ही पावडर आहे. ही किती लागेल आता? ही आता एवढ्या याला? एवढी 1 चमचा घाला. बस ना? हो हो. त्याला हा 1.5 चमचा मसाला. हा हे मिरची पूड आहे, फक्त प्लेन मिरची. बेडगी मिरची मी मगाशी जी दाखवली ना त्याची ही पूड आहे. बेडगी लागेल? मिरची आणि गुंटूर मिरची आणि घाला. अच्छा, ह्याच्यापेक्षा हो, पण हो, जास्ती हो, लागेल. हो, हो. हा, हे तिखट असतं ना? आणि तिखट असतं ते. चांगलं सूक सूक करत खायचं हा, नाक हा. ते. आणि ही हळद पूड, नुसती हळकुंड मगाशी दाखवली, हा. ही 1/2 चमचा. आता हे हे चोळणं. सगळं एकत्र करायचं. आणि बाकीचे जे जिन्नस आपले उरलेत त्याचं काय ते करायचं? नंतर हे आता घालून फोडणी द्यायची. ह्याला फोडणी द्यायची. हा, ह्याला फोडणी ओके. द्यायची. ठीक आहे. तर 5 मिनिटं आपण हे ठेवतोय. पण जसं हे सगळे मसाले आम्ही ह्याच्यात घातले वेगवेगळे आणि ते मुरायला ठेवलेले आहेत, तसं यांचे कुठले 4 आवडते गुण आहेत जे मुरलेले आहेत अगदी सगळ्यांच्या मनात, ते कुठले आहेत ते बघूया ना. ती अतिशय मनमिळावू आणि अशी दिलदार वृत्तीची आहे. परत सगळ्या क्षेत्रात ती एकदम म्हणजे खूप अशी फेमस आहे की सोशल वर्क म्हणा किंवा किचनमध्ये काही करायचं असेल डिशेस, इवन म्हणजे नोकरी जरी करायची असेल तर 100% ती ऑफिसला डेडिकेट करते. असा तिचा चांगला स्वभाव आहे आणि ती सगळ्यांशी मिळून मिसळून वागते आणि अशी खेळकर हसरी असा तिचा स्वभाव आहे. आपण जे मिश्रण केलं होतं मसाला लावून, तर ते झालं आणि आपल्याला गुणही कळले काय आवडतायत ते. तर आता तेल तापत ठेवलेलं आहे, काय करायचं? आता फोडणी द्यायची आहे ह्याला. हे सगळं मी मिक्स केलं ना, हे आता ह्याला फोडणी द्यायची आहे. जरासं हिंग, मेथी, मोहरी. हा, हिंग, मेथी, मोहरी. मेथी अगदी आपण 4 दाणे घालतो. हिंग आणि आधी काय घालणार? हे आता सगळं मस्त. ह्याच्या बाठी चोखाला काय मजा येते मजा ना? येते. हो. आणि हे 10-1 मिनिटं शिजत ठेवायचं. ओके. आणि त्यात हे गुळ हाताबरोबर तेव्हाच घालायचं. पण गुळ ह्याच्यात हा जास्त घालतो आम्ही. कारण आंब्याचा गोडपणा फक्त त्याला पुरत नाही, एक त्याला तिखट आपण एवढं घालतो की अजून थोडासा गुळ त्याला लागतोच. आणि अगदीच समजा आंबे गोडसर असतील तर अजिबात आंबटपणा नसेल तर थोडासा चिंचेचा कोळही काही ठिकाणी त्याच्यात घातला जातो. हो, पण आम्ही नाही. हा, तुम्ही नाही घालत. पण समजा नसेल त्याला ती आंबट चव नसेल म्हणून तर- ते रायवळ आंबे किंवा झाडीचे हा. आंबे म्हणतो आम्ही, ते तसे आंबे ते आरामात बसून खाणार आहोत आम्ही. हे शिकवलं एकदा या सगळ्या आपल्या मायबाप प्रेक्षकांना की मग ते टोपलंवर आंबे घ्यायचे आणि चोखत पाडीचे कसले झाडीचे आंबे, रायवळ आंबे. आता 10 मिनिटं शिजवायचं आणि नंतर फक्त नारळाचं दूध घातलं की ready. ना? त्या नारळाच्या दुधात नारळ वाटताना बरोबर आम्ही 4-1 मिरी घालतो. हा, बरोबर. थोडासा फ्रेश आहे याला. हो. शिजवून घेऊया. शिजत आलेला आहे छान रस आपला. आणि आता नारळाचं दूध शेवटी घालायचं, ज्याच्यात वाटताना 4 मिरी घातलेल्या आहेत, तर ते घातलं की डन आहे. हो. की आणि हे कशाबरोबरही छान लागतं. नुसतं पण ओरपून खायला मजा येते, पोळीबरोबरही छान लागतं, भाताबरोबर पण अप्रतिम लागतं. तर हे नक्की करा. आणि आता आपण किती घालायचं? घाला. सगळं लागेल ना? हे घातलं की रेडी झालेला आहे आपला आंब्याचा रायता. तर साहित्य आणि कृती. आंब्याचे रायता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पिकलेल्या रायवळ आंब्याचा पाठ्यासकट गर, मोहरी, हिंग, मेथी आणि धण्याची पूड, काळी मिरी घातलेलं नारळाचं दूध, तेल, मेथी, मोहरी, हळद, हिंग, तिखट, गूळ आणि मीठ. कृती: 1 चमचा मोहरी, पाव चमचा मेथी आणि खडा हिंग भाजून घ्यावं. त्यामध्ये 2 चमचे कच्चे धणे घालून या मिश्रणाची पूड करून घ्यावी. एका बाउलमध्ये पिकलेल्या आंब्याचा बाठ्यासकट गर घेऊन त्यामध्ये 1.5 चमचा मेथी, मोहरी, धणे आणि हिंगाची पूड, तिखट आणि हळद घालून हे मिश्रण एकजीव करून 5 मिनिटं ठेवून द्यावं. एका पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये हिंग, मेथी आणि मोहरीची फोडणी करावी. त्यामध्ये आंब्याचा गर, गूळ, मीठ आणि काळी मिरी घातलेलं नारळाचं दूध घालून आंब्याचं रायतं शिजवून घ्यावं. ह्याच्यानंतर आपण एक गोड पदार्थ शिकतो. हो, चून काप. हा चून म्हणजे आम्ही त्याला, तुम्ही लोक खोबऱ्याच्या वड्या आम्ही काप म्हणतो. मालवणी भाषेत आम्ही चुनकापा केलं. चुनकापा केलं. मग करतोला काय म्हणायचं? केलं. नाही, आता करणार आहोत. आता आम्ही करतलो. चुनकापा करतलो ब्रेक नंतर. बरोबर.
आम्ही सारे खवय्ये, आम्ही सारे खवय्ये. ब्रेक नंतर तुमचं स्वागत करता, बरोबर आहे? ब्रेक नंतर तुमचं मी स्वागत करताय आणि दाखवताय चून कापा. तर साहित्य लिहून घेवा. घेवा क ना, साहित्य लिहून घ्या. लिहून घेवा. चून, उकडलेल्या बटाट्याचा किस, साखर आणि वेलची पूड. साहित्य तुम्ही बघितलं काय काय घेतलं आणि आता मिक्सिंग आधी आहे. हो. प्रमाण पण सांगा काय. सांगते. हा. चून एक रसाचा नारळ, त्याचं खवलेलं हे चून ते घ्यायचं आणि ते आम्ही जरा मिक्सरला लावतो, म्हणजे आमच्या भाषेत घसघटवतो. जास्त बारीक नाही का, म्हणजे घसघटवणं असं म्हणतो. बारीक भरड काढतात म्हणजे जरा असं ते कापड की असं मस्त एकसारखं दिसतं, छान दिसतं. हा एका नारळाचा किस, चून म्हणजे आम्ही ते म्हणतो चून. आणि तो नारळ सुद्धा खवते वेळी ना, ती नारळाची वाटी असते ती पूर्णपणे नाही, हे पांढरा रंग येईपर्यंत, काळं आत पडताना ते नाही येतं का? म्हणजे मग वडी कापड दिसते. कापा वडी नाही, बटाट्याचा उकडलेल्या बटाट्याचा हा किस एका मध्यम आकारात. छान मऊ पण होईल ना याच्याने ते. आणि साखर किती? त्याला पाऊण किलो साखर. काही लोक आमची जी ऍक्च्युअल करतात, काही लोक किलोवर नाही घेत. मग एवढं खोबरं असेल तर एक एवढं त्याच्या पाऊणपट, खोबऱ्याच्या पाऊणपट साखर घेतात. आणि हे चांगलं मिक्स करायचं इकडे. बरं, हे छान मिक्सिंग होतंय तोपर्यंत आपण ह्यांच्यात आणखीन कोणाला आणि काय काय आवडतं, कारण त्यांचा स्वयंपाक फेमस आहे, तर कुठच्या रेसिपीज आवडत आहेत बघूया ना. त्या चिकनचे पदार्थ अतिशय उत्कृष्ट बनवतात. शाकाहारी असू दे, मांसाहारी असू दे, कुठचेही बनवतात. पण बघायला गेलं तर चिकनचे पदार्थ तिचे मला खूप आवडतात. म्हणजे खूप छान प्रकारे बनवते ते. आणि कुठची गोष्ट बघितल्यानंतर आत्मसात कसं करायचं आणि ते येऊन दुसऱ्या दिवशी कसं करायचं हे तिच्याकडूनच शिकावं. चून, साखर आणि उकडलेला बटाटा अशा तिन्ही गोष्टी आपण मिक्स केल्या एकत्र. आता आपण ते शिजवणार, आळवणार. हे आळवायला जवळजवळ पाऊण एक तास खूप वेळ लागतो ना, मंद आचेवरती. आणि काही लोक म्हणजे जास्त जर करायचं असेल तर ह्याच्यात आम्ही साय घालतो, जरा साय दुधाची जरा छान लागतं ना, पण त्याच्याने मस्त चव लागते. ज्याला अगदी मंद आचेवरती तुम्हाला करायला लागेल. आणि हे बरोबर पाऊण एक तास असं चांगलं ढवळावं लागतं व्यवस्थित. ठीक आहे, तर आपण चांगलं एकजीव करून घेऊया आणि मग ते आणि नेहमीप्रमाणे होत आलं की मग ही वेलची पूड असते ती त्यात घालायला. ओके, ठीक आहे, हे करून घेऊया आपण. व्यवस्थित आळत आलंय ना आता. हो. आता घालूया वेलची पावडर. हो, जरा घाल. जायफळ पण याच्यात नाही, फक्त वेलची. साखर असली की आम्ही वेलची पावडर घालतो आणि जायफळ नाही. गुळ असला की जायफळ. पुरे थोडी अजून घालू. आता हे आपल्याला ताटलीत थापायला लागेल. ओके, तसं थापून घेऊया म्हणजे मग वड्या पाडता येतील. ओके, व्यवस्थित ना. हो, व्यवस्थित. हे आपण आता थापून घेतलेलं आहे आणि त्या आळलाय बऱ्यापैकी. तर आपल्याला आवडीच्या शेपच्या वड्या पाडायच्या, कापा पाडायची, नॉट वड्या, कापा करायची आपल्याला आवडीच्या शेपची. आणि त्याच्या वरण आणखीन काय तुम्हाला असं सजवता वगैरे तुम्ही? नाही ना. ही छान आपली अशी घरगुती चून कापा तयार झालेली आहेत. तर साहित्य आणि कृती घ्या, तोपर्यंत आम्ही जरा याच्या वड्या काढून घेऊ. चुनकापा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओल्या खोबऱ्याचा किस, उकडून कुस्करलेला बटाटा, पिठी साखर आणि वेलची पूड. कृती: ओलं खोबरं मिक्सर मधून जाडसर वाटून घ्यावं. बाउलमध्ये ओलं खोबरं घेऊन त्यामध्ये एक उकडून कुस्करलेला बटाटा, वेलची पूड आणि चवीनुसार साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. पाऊण तास हे मिश्रण मंद आचेवर आळवून घ्यावं. गरम असतानाच ताटामध्ये हे मिश्रण पसरून त्याच्या वड्या पाडाव्यात. हेमांगिनीने जसं आपल्याला पदार्थ पण शिकवले आणि तुमच्या परडीतला जबरदस्त असा राजा नारळ पण दिला, तसं आमच्या परडीतला एक छानशी भेट झी मराठीकडनं आणि आमच्यासारख्या सगळ्या प्रेक्षकांकडनं थँक्यू व्हेरी मच. खूप आवडलं आम्हाला. चून काप नक्की बनवू. मसाला तर लिहून घेतलेलाच आहे, तोही बनवू. आणि हे सगळं आम्ही जे आत्ता शिकलो ते तुम्हाला आवडलं का हे आम्हाला नक्की लिहून कळवा. आणि त्याच्यासाठी आमचा पत्ता लागेल, पत्ता घ्या. आम्ही सारे खवय्ये,
झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZeeNetwork.com. तर असंच छान सगळ्यांना नेहमीच आवडीचं मिळो आणि खमंग चमचमीत खायला मिळो आणि असंच खायला आपण नवीन भागामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत असंच मस्त खा आणि स्वस्त राहा. नव्या नव्या चवी चवी. ओके, ग्रेट. बर्गर आपले हे जे कटलेट्स आहेत ते मस्त ब्राऊन करून घेतोय आपण. इकडे टोस्ट करायला ठेवलेले ब्रेड्स वरती आपण लक्ष देऊ, ते पण जरा टोस्ट होत आहेत. हे साफ केलेले प्रॉन्स आहेत, त्याला मधनं आपण एक नुसती स्लिट मारणार आहोत. वाव, प्रॉन्स आता मस्त शिजत आहेत. त्याचं मॅरिनेशन आपण 15-1 मिनिटं ठेवलं होतं, त्यामुळे त्याला फ्लेवर मस्त उतरणार आहे.